मित्रांनो, मी सुमित राठोड आणि तुम्ही पाहता जॉब स्पॉटलाईट. जर मित्रांनो तुम्हाला असेच जॉब प्लेसमेंट आणि इंटर्नशिप रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचे असतील तर मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या चॅनल. जर तुम्हाला ॲज अ प्रोजेक्ट इंजिनियरमधून जर जॉब हवा असेल, ॲज अ फ्रेशर म्हणून जर तुम्हाला जॉब हवा असेल तर तुम्ही ॲज अ प्रोजेक्ट इंजिनियरमधून अप्लाय करू शकता थ्रू आपला व्हिडिओ. तर मित्रांनो आपण स्टेप बाय स्टेप बघूया की सिलेक्शन प्रोसेस काय आहे, एज्युकेशन काय आहे, क्रायटेरिया काय आहे, इयर ऑफ पासिंग, क्वालिफिकेशन, सिलेक्शन राऊंड, इंटरव्ह्यू कसं अप्लाय करायचं हे सगळं बघूया मित्रांनो ह्याच्या व्हिडिओमध्ये. ओके मित्रांनो, ॲप्लिकेशनची डेडलाईन आहे ती 31 ऑगस्ट 2025 12 वाजेपर्यंत. मित्रांनो 31 ऑगस्ट 2025 12 वाजेपर्यंत तुम्हाला हा फॉर्म अप्लाय करून द्यायचा आहे. जी अर्जंट हायरिंग आहे विप्रो कंपनी थ्रू. मित्रांनो जॉब फंक्शन हा इंजिनियर आहे तो तर माहीतच आहे. त्याचे जॉब डिस्क्रिप्शन तुम्हाला बघायचं. मित्रांनो तुम्ही 2025मध्ये पासआउट असायला पाहिजे. फ्रेशर हायरिंग जे आहे, जी तुम्हाला फ्रेशर हायरिंगसाठी मदत करणार आहे, जी मित्रांनो तुम्ही ॲज अ फ्रेशर म्हणून तुम्ही अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, तुम्हाला 10वीमध्ये स्कोर असायला पाहिजे 60%, 12थमध्ये 60%, ग्रॅज्युएटमध्ये तुमचा CGPA असायला पाहिजे 6.0 च्या अबव असेल तरी चालेल. मित्रांनो अदर क्रायटेरिया बघितला असेल तर तुम्ही गॅप तुम्हाला तुमचा गॅप नसायला पाहिजे. मित्रांनो तुमची फुल टाईम डिग्री असायला पाहिजे. तुम्ही कॅन्डिडेट शुड बी 8+ असायला पाहिजे, तेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. मित्रांनो इयर ऑफ पासिंग तर 2025 आहे. आणि क्वालिफिकेशन मित्रांनो तुम्ही BE BTech कंपल्सरी डिग्री आहे, ME MTech 5 इयर इंटिग्रेटेड कोर्स आहे. मित्रांनो BE BTech थ्रू पण तुम्ही अप्लाय करू शकता, जी की कंपल्सरी डिग्री आहे. त्यांची ब्रँच ऑफ स्टडी मित्रांनो ऑल ब्रँच आहे, जी की कम्प्युटर सायन्स आणि IT साठी आहे. मित्रांनो आणि डिझायनेशन म्हणजे प्रोजेक्ट इंजिनियर. मित्रांनो तुम्हाला जर प्रोजेक्ट इंजिनियर ॲज अ फ्रेशर म्हणून जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्ही प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून अप्लाय करू शकता. आणि मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे किती INRचं पॅकेज आहे. मित्रांनो 3.5 lakhs पर annumचं पॅकेज आहे, आणि ते पण 12 मंथचं ॲग्रीमेंट तुमच्याकडून घेऊन जाणार मित्रांनो. मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस जर बघितलं तर टोटल 3 राऊंड्स होणार. प्रत्येक राऊंडचं तुमचं सिलेक्शन केलं जाणार. मित्रांनो पहिला ऑनलाईन असेसमेंट घेणार. मित्रांनो त्याच्यानंतर ॲप्टिट्यूड टेस्ट घेणार, लॉजिकल ॲबिलिटी, क्वांटिटिव्ह ॲबिलिटी आणि इंग्लिश तुमचं काय असेल ते वर्बली. आणि नंतर रिटर्न कम्युनिकेशन घेतली जाणार. मित्रांनो ऑनलाईन प्रोग्रामिंग टेस्ट घेतली जाणार. ते ज्यामध्ये की तुम्हाला 2 प्रोग्राम देणार, जे की कोडिंगसाठी. म्हणजे कॅन्डिडेट कॅन बी चूज एनी वन प्रोग्रामिंग लँग्वेज फॉर द कोडिंग टेस्ट. म्हणजे जावा, C++, C और पायथन हे चौघी म्हणजे ह्या 4 लँग्वेजपैकी तुम्ही कुठलीही लँग्वेज सिलेक्ट करून अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर सेकंड राऊंडमध्ये तुमचं व्हॉईस असेसमेंट असणार. थर्ड राऊंडमध्ये तुमचं बिझनेस डिस्कशन आहे, जो की डिस्कशनचा पार्ट आहे. त्याच्यानंतर मित्रांनो टर्म्स आणि कंडिशन तुम्ही क्लिअरली वाचून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर अप्लाय करायचं आहे. मित्रांनो ह्या आर्टिकलची लिंक तुम्हाला मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर मित्रांनो अप्लाय कसं करायचं ते बघूया. अप्लाय करण्यासाठी सिम्पली तुम्हाला अप्लाय बटनवरती क्लिक करायचं आहे. जर तुम्ही मित्रांनो ही हायरिंग 18 दिवसामध्ये क्लोज होणार आहे, जी की डेडलाईन आहे त्याची 31 ऑगस्ट. 31 ऑगस्टच्या अगोदरच तुम्ही अप्लाय करून टाका मित्रांनो, जी की मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे फ्रेशरसाठी. अप्लाय करण्यासाठी सिम्पली अप्लाय बटनवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथे तुमचं काय असेल ते ईमेल टाकायचं, देन नेक्स्ट करायचं. मित्रांनो नेक्स्ट केल्यावर रजिस्टर करायचं. आणि मित्रांनो तुमचा जो ईमेल ॲड्रेस आहे तो त्यांच्याकडे रिसीव्ह होऊन जाईल, आणि तुमचं काय असेल ते रेझ्युमे त्याच्यावर तुम्ही पाठवायचं. आणि तुम्हाला एक व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून मी असेच जॉब रिलेटेड, इंटर्नशिप रिलेटेड आणि स्कॉलरशिप आणि एनी रिलेटेड फॉर द जॉब्स, करिअर रिलेटेड मी व्हिडिओ घेऊन येत असतो. त्यामुळे सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि शेअर करा.